राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मासाजोग गावचे सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणातील जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जावी या मागणीसाठी राज्यात आंदोलने केली जात आहेत. तसेच राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी SITची स्थापना केली. या दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यांचे बीड पोलीस स्थानकात लाड केले जात असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर मोठ्या आकांना वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो असा दावा वडेट्टीवार यांनी केला. माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. वाल्मिक कराड यांचे लाड पुरवले जात असल्याच्या आरोपीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. वडेट्टीवार म्हणाले की पोलीस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेले आहेत, पोलिसांसाठी नेले असल्याचं सांगितलं जातं, पण यापूर्वी कधी पोलीस स्थानकात पोलीस कधी कॉटवर झोपल्याची माहिती नाही. हे कोणाचे लाड आहेत? वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी त्याला पोलीस कोठडीत असताना बेडवर झोपवण्यासाठी नेले आहेत का, याची चौकशी झाली पाहिजे. वडेट्टीवार यांनी एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने या गुन्ह्यातील सूत्रधारांना वाचवण्यासाठी आरोपीचं एन्काउंटर केले जाऊ शकते असा दावा देखील यावेळी केला आहे. मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होणार असेल तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. मला काल विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे, असा खळबळजनक दावा देखील वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर पोस्ट करत महायुती सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन 5 पलंग आले का? वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना 5 पलंगांची आवश्यकता भासावी इतके योगायोग चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू TV, AC, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळंच मिळेल.